मैडम बाहर आइए, बोलिए बोलिए। सब आताच खाली आहे। बाहर आइए, बाहर तुम्ही निघालात का? तुम्ही निघालात का? तुम्ही पाहणी करायला आला पण निघालात का? बोलताय का? पाणी करू द्या, पाणी करू द्या, पाणी करू द्या, पाणी करू द्या। तुम्हीच इंटरप्रिटेशन तुम्ही पाहणी न करता का निघाला होता? हा प्रश्न आहे। पाहणी न करता का निघाला? गाडी वळून गेला, तुमच्या 2 गाड्या बाहेर ऑलरेडी गेल्या, तुमची गाडी पण निघाली। तुम्ही ठरवलं की पाहणी न करता निघाले, तुम्ही निघाला होता मॅडम, तुमची गाडी वळून तुम्ही निघाला होता मॅडम। हे कुणी ठरवलं? तुमच्या 2 गाड्या गेल्या, डिस्कशन तुम्ही सांगितलं एवढे कॅमेरा आहे, एवढे कॅमेरा आहे, सगळे रेकॉर्ड आहे। इकडे लोक देऊ द्या, रुपये पाणी करूया मॅडम, ऐकायला पाणी करू आपण। चला मागं मीडिया, चला मागं। तुम्ही कुठून आला, एवढं तरी सांगा। नोकरी आहेत, नोकरी। ऐका ना, या ठिकाणी लहान मुलांचा जीव धोक्यामध्ये आहे, तरी अधिकारी आलेले आहेत, त्यांना एकच विनवणी हात जोडून या ठिकाणी आमच्या गावाची किंवा पाण्याची विहिरीची पाहणी करा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही निघून जा। कारण की लहान मुलं असतील सगळी धोक्यामध्ये आहे, आमचं गाव धोक्यामध्ये आहे, तुम्ही पळून जाऊ नका। तुमची काय असेल ती पाहणी करा, मग जावा। आधी ग्रामस्थ पूर्ण सहकार्य करू तुम्हाला पाहणी करायला। चला चला चला, अजिबात राहायचं ना, मीडिया चला, ऐका ना दादा। म्हणजे सध्याचा सर्व्हेलन्स पण चालू आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी आधी चालू केलेला आहे। तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय, ओके। आणि त्याच्यावरती काय म्हणजे ऍक्शन घ्यायची आहे किंवा पुढे काय प्लॅन आउट करायचं आहे ते ठरवूया, ओके। म्हणजे ही तर खूपच प्रिलिमिनरी स्टेज आहे, तुम्ही सगळे जण मी आजच रिपोर्ट केलं, ओके। तर ही जी सगळी माहिती आहे ऍक्च्युअली नाही सी लोकांना रस्त्यावर का बसायला लागलं? तुम्ही पाणी भरायला आला, असं टॉपिक नका चालू। चला ना, 1-2 मिनिट जे सायनोड राहिलेलं आहे ना, तर लेट अस डू दॅट प्लीज। या ठिकाणी आपण पाहिलं की जे काही काम होईल ना, वी विल अपडेट यू। असं कव्हर करून तुम्हाला पण काही मिळणार नाही आणि रादर आम्ही पण फार ह्याच्यामध्ये काम करू। किंवा कुठे कुठे हॉस्पिटलमध्ये काय ऍक्शन झालं होतं किंवा लोकल फील्डवरती काय ऍक्शन चालू आहे, लेट अस हॅव अ रिव्ह्यू फर्स्ट। ऍक्च्युअली महत्वाचा प्रश्न आहे की जी समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम काय असणार आहे? तुम्ही ससून रुग्णालयामध्ये काल पाहणी केली, आज लायब्ररी हॉस्पिटलमध्ये पाहणी केली, आता या ठिकाणी काम काय करणार आहे? म्हणजे कोणता अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला पाठवला जाईल किंवा कसा समन्वय साधला जाईल राज्याच्या आरोग्याशी? राज्याच्या आरोग्याशी ऍक्च्युअली समन्वय असतो सेंटरचा, आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता मीडियामध्ये न्यूज रिपोर्ट झाली, त्याचं स्कॅनिंग अगदी होतं,
त्याच्यानंतर आउटब्रेकचं इन्व्हेस्टिगेशन प्लॅन होतं. स्टेटनी तर ऑलरेडीच RRT प्लॅन केली आहे. स्टेटनं आधीच काम चालू केलेलं आहे. मुद्दा असा आहे, आज GBS दुर्मिळ रोग आहे, हा संसर्गजन्य रोग नाही, तर याची आउटब्रेक कसं काय झालं? पण हे बघण्यासाठी त्या विहिरीवर नेमकं कशामुळे होतं? अजून बॅक्टेरिया आहे. याची पाहणी करण्यासाठी तुम्ही आमच्या घरात बी चला. तुम्हाला आमच्या घरात थांबा. मालिकाला नाही. मॅडम याच्यामध्ये कोणकोणते नमुने घेतले जाणार आहेत मॅडम? जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव कसा झाला? बरं, एक मिनिट. कोणते नमुने घेतले? आज एकूण काय आजाराचा प्रादुर्भाव कसा होतो किंवा मग कोणते नमुने जे आहेत ते गोळा केले जाणार आहेत? एक गोष्ट करता एक गोष्ट करता येईल. म्हणजे कसं आहे, आपण अंडर द कॅमेरा तर काम नाही करत ना. हेल्थवाले लोक तुम्ही कधी बघितले? तर जे काही प्रिलिमिनरी हे होईल ना, आजच मी रिपोर्ट केलंय. जे काही प्रिलिमिनरी माहिती घेईल किंवा जे काही रिपोर्ट करायचं आहे, वी कॅन जस्ट कॉल यू आणि अपडेट यू. हा अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला किती दिवसांमध्ये पाठवला जाईल? अरे आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन असतं बाळा. आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन जोपर्यंत आउटब्रेक असतो तोपर्यंत असतो. ओके. आणि नमुने कोणकोणते गोळा करणार? पाण्याचे करणार की मग या सगळ्या वी विल लेट यू नो. त्याच्यावरती अजून डिस्कशन चालू आहे. आता तुम्ही काय काय केलं? रात्रीपासून तुम्ही काय काय केलं ते सांगा. आम्ही सकाळी आलो. बरं, रात्री सकाळपासून काय बरं, हे केलं? म्हणजे पथक काय नेमकं काय काय निरीक्षण नोंदवणार आहे? सकाळपासून काय पथकाने केलं एवढं सांगा. अरे बोलू दे यार त्यांना. बोलतात बोलू दे. आता लायगुडे हॉस्पिटलमध्ये तुम्ही होते. मला मी एक सांगू का, म्हणजे या गोष्टीत खूपच वेळ जातो. नाही, वेळ नाही, पण तुम्ही परत निघालात म्हणून तुमच्यावर ही वेळ आहे. नका असं इंटरप्रिट करत जाऊ. केंद्रीय पथकाला पाणी करू द्या. आता आलं तर त्यांना सगळ्यांनी करा, पाणी करू द्या. या संदर्भामध्ये सगळे पत्रकार विनंती आहे, त्यांना पाणी करू द्या.